मी तुम्हाला सावध करणारी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी, तुमच्या मुलांना सांभाळा, कारण कोरोना पुन्हा आलाय. होय, चीनमध्ये नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय आणि हा व्हायरस 6 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी सर्वात घातक आहे. नेमका कसा आहे हा व्हायरस आणि त्यापासून तुमच्या मुलांची कशी काळजी घ्याल पहा. चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान. नव्या व्हायरसचा चिमुकल्यांना धोका. कोरोना पुन्हा आला, मुलांना सांभाळा. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांना सांभाळा, कारण चीनमधून आलेल्या आणि जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनाला 5 वर्षही उलटली नाहीत. तोच आता पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं धुमाकूळ घातलाय. या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं समोर आलंय. त्यामुळे भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर सरकारनं चीनमधील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवत असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र लहान मुलांना सर्वाधिक धोका काय ते देखील पाहूयात. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना याचा सर्वाधिक धोका आहे. चीनमध्ये ह्युमन मेटाप्युमो व्हायरस या विषाणूचा सर्वाधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असला तरी चीनमध्ये सर्वच वयोगटातील नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडलेत. मात्र HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो ते देखील पाहूयात. खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग होतो. संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग होतो. संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा असतो. मात्र या भयंकर विषाणूपासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूया. मास्क घाला. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा. रुग्णांची परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोनाप्रमाणेच या विषाणूची माहिती लपवतोय. त्यामुळे जगाचं आणखीनच टेन्शन वाढलंय. चीन हा भारताचा शेजारी असल्यामुळं हा व्हायरस भारताच्या उंबरठ्यावर कधी